जय बोला प्रिय पत्नीची या धमाल विनोदी नाटकाला जनतेने दिला उत्स्फूर्त प्रतिसाद। 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यापैकी एक जय बोला प्रिय पत्नीची या धमाल विनोदी कौटुंबिक नाटकाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे। सदर हे नाटक श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्याकाळी 7 वाजता या विनोदी नाटकाला सुरुवात करण्यात आली। या विनोदी नाटकाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत नाटकातील अनेक प्रसंगाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले व प्रत्येक पात्र व अनेकांचा अभिनय दर्जेदार असल्याने सहपरिवार या नाटकाला जनतेने पसंत केले व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली। या नाटकाच्या यशस्वी प्रयोगाबद्दल वडीतील सुप्रसिद्ध नकलाकार डॉक्टर दिलीप अलोने यांनी वडी न्यूज एक्सप्रेसला प्रतिक्रिया दिली। बुधवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानी येथे संपूर्ण देशातच नाही तर जगभरात आपल्या जगरतसाठी प्रसिद्ध असलेले कीजो केसरी के लाल फेम गायक लखबीर सिंह लखा यांची भजन संध्या होणार आहे। मोठ्या संख्येने या भजन संध्येचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। नमस्कार। स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशनतर्फे कृष्ण जन्माष्टमी निमित्त विजयबाबू चोरडिया आणि कुणालबाबू चोरडिया यांनी वणीकरांना खरं म्हणजे सांस्कृतिक मेजवानी दिलेली आहे। आज पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी जय बोलो प्रिय पत्नी की हे अतिशय सर्वांग सुंदर नाटक या ठिकाणी सादर करण्यात आलं। राजेश चिटणीस यांचा अभूतपूर्व अभिनय आणि अत्यंत मनोरंजकपणे ज्या सांसारिक आणि पारिवारिक गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर मांडल्या आणि हसत खेळत लोकांना अतिशय आनंद दिला। अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे। विजयबाबू चोरडिया आणि कुणालबाबू चोरडिया यांच्यामध्ये जी रसिकता आहे, सामाजिक काम करत असताना अनेक प्रकारचे उपक्रम ते राबवतात, सामाजिक उपक्रम राबवतात, शैक्षणिक उपक्रम राबवतात, त्याचप्रमाणे रुग्णांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम ते राबवतात, अनेक प्रकारची शिबिरं ते घेतात। एक सामाजिक दायित्व ते या निमित्ताने पूर्ण करत आहेत। मी त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।